यादवराव भोरे यांच्या निवासासमोर त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या आठवणी मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आदरणीय बनते उपगुप्तजी आणि रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते बाबूराव कदम आहेत, ॲडव्होकेट भोमानंद चव्हाण आहेत, विजय सोनवणे, आमचे दाभाडेजी, डॉक्टर गायकवाड, विजय सोनवणे, आमचे इंगोल आलेले दिवाकर माने, सिद्धार्थ भालेराव डॉक्टर आणि असे अनेक मान्यवर या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. या ठिकाणी यादवराव यांची 2 मुलं इथं उपस्थित आहेत. त्यांचा एक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सारं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. आणि यादवराव गेल्याची बातमी मला समजली होती. निवडणुकीच्या नंतर एक निवडणूक अशा पद्धतीनं सातत्यानं मी बिझी राहिलो. पार्लमेंटचं अधिवेशन सुद्धा मध्यंतरी आलं आणि त्यामुळं यादवरावांच्या बद्दल ते 6 महिन्यापूर्वीच माझ्याकडे मुंबईला आले होते आणि असे कधी ते आजारी वाटले नाहीत. म्हणजे अचानक ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. माणसाचं जे जीवन आहे ते जीवन अलीकडे कोण कधी जाईल सांगता येत नाही आहे. कुणाला हृदयविकाराचा अटॅक येतो, कुणी काय कॅन्सर होतो, कुणी आजारी पडून जातात, कुणी ॲक्सिडेंटमध्ये जातात किंवा कोरोनासारखी एखादा अशी व्याधी आली तर त्याच्यामध्ये अनेक लोक, म्हणजे जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त लोक त्यावेळेला देशभरामध्ये गेले आणि अचानक 3-4 दिवस ॲडमिट झाले आणि गेले. माणसाचं जीवन जे आहे ते जीवन तसं दुःखमय जीवन आहे. माणसाच्या जीवनामध्ये कायमचा आनंदच असतो असं नाही. जीवन म्हणजे आनंद आणि दुःख यांचा संगम. आणि यादवरावांच्या बद्दल अभिमान या गोष्टीचा होता की पूर्णा नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना संधी मिळाली. त्यावेळेला मनीष ढगे, अशोक दवाले आणि बाकी सगळी भोत आठवले, अनेक कार्यकर्त्यांच्या ताकदीनं ही नगर परिषद जी आहे ती नगर परिषद अनेक वेळेला आपण 7-7, 8-8 नगरसेवक आपले निवडून आले. त्यानंतरचे अलीकडच्या काळामध्ये प्रभाग पद्धती आल्यामुळं 4-4 त्या ठिकाणी 4 वॉर्डाचा एक प्रभाग असतो आणि त्यामुळं आपल्या पक्षाला एक जागेवर लढून काही निवडून येता येत नाही आहे. त्यावेळेला पूर्णेमध्ये 7-7, 8-8 नगरसेवक आपले असायचे. महाबळेश्वरमध्ये आपले नगरसेवक असायचे, पाचगणी असेल किंवा अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये पॅन्थरचे असंख्य अशा पद्धतीचे कार्यकर्ते नगरसेवक झाले होते. आणि यादवराव अत्यंत सुस्वभावाचे होते. मनामध्ये कसला न ठेवणारे होते, मनामध्ये कसलाही अहंकार न ठेवणारे होते. अत्यंत साधा अशा पद्धतीचा माणूस, सर्वांना सोबत घेऊन जाणारा अशा पद्धतीचा नेता आणि या पूर्णेच्या डेव्हलपमेंटसाठी सातत्यानं विचार करणारा नेता. आपल्या वस्तीच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी फंड मिळाला पाहिजे म्हणून माझ्याकडे ते अनेक वेळेला आले. जिथे जिथे शक्य होतं त्या ठिकाणी मदत आपण केली. अशा पद्धतीनं यादवरावांच्या बद्दल आम्हा सगळ्यांना फार मोठा अभिमान होता. अचानक त्यांच्या जाण्यामुळं परभणी जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्रामधला अत्यंत उत्साही कार्यकर्ता, जो कार्यकर्ता माझ्या पाठीशी उभा राहिला. पूर्णेची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली नसती तर कदाचित मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाण्याची संधी मिळाली नसती. आपल्यासारखे लोक पॅन्थरच्या काळामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिले. नांदेडची सभा आटोपून मुंबईला जात असताना रेल्वेमध्ये इथं आलो की पूर्णेमध्ये सगळे 10, 20, 30, 40, 50 कार्यकर्ते तिथे यायचे. वडापाव असेल, भजी असेल, चहा असेल तिथं यायचे. त्यामध्ये यादवराव असायचे.
आणि आपल्या नेत्याबद्दल त्यांना अभिमान होता आणि मला सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांबद्दल अभिमान होता. कार्यकर्ते जे आहेत ते माझ्या नावाला जे काय मान्यता मिळाली त्याच्या पाठीमागे आपण सगळेजण आहात. तर नामांतराच्या मोर्चांमध्ये हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने आपण आला नसता तर कदाचित मला दिल्लीपर्यंत जाता आलं नसतं. अरे मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता आलं नसतं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मी अचानक गेलो. भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये गावागावामध्ये छावण्या स्थापन करू, नामांतरा चालला असतील, गायरान जमिनी चालला असतील, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला पक्क कर देण्याचा विषय असेल, बेरोजगारांना रोजगार देण्याचा विषय असेल, दलित अत्याचाराचा विषय असेल, अशा अनेक विषयांवरती पॅंथरची मुवमेंट अत्यंत ऍक्टिव्ह राहिली. एक तर यादवरावांना जर खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर नवीन पिढीला आरपीआयमध्ये कसं आणायचं, आपल्या समाजामध्ये कोण कधी कुठल्या पक्षात जातो हे सांगता येत नाहीये, कोण कुठून निवडून येतोय काय तर सांगता येत नाहीये. अलीकडे दुसऱ्या पक्षाच्या सिम्बॉलवर उभं राहण्याची आणि तो पक्ष सांगतोय की हा सिम्बॉल घ्या नाही तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. तर हे सिम्बॉलचं जे प्रकरण आहे, मी 3 वेळेला उभा राहिलो लोकसभेला, मी काय त्यांच्या सिम्बॉल उभा राहिलो नाही. 3 वेळेला मी लोकसभेमध्ये 3 वेळेला मी लोकसभेत निवडून आलो. त्यावेळेला काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं सिम्बॉल मी घेतलेलं नाही. नवीन सिम्बॉल असताना सुद्धा मी निवडून आलेलो आहे. अलीकडे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या अस्तित्वाचा काही संबंध नाही. म्हणजे पक्षाचं नाव कुठं जरी निवडून आला तरी पक्षाचं नावच येत नाहीये. मला सगळे देशभरातील लोक विचारतात की तुमची आरपीआय तिथं आहे की नाही, आरपीआय कोणी निवडून आलेलं आहे की नाही. आणि अलीकडे मित्र पक्षाकडे झालेली आहे की ते एक जागा द्यायला तर तयार नाहीत. दिली तर ते सांगतात सिम्बॉल घ्या. त्यांना सांगायला पाहिजे की तुमचं सिम्बॉल नको आहे आम्हाला म्हणून. नाही जागा नसेल तर काय हरकत नाही. काय मी एवढ्या वर्षामध्ये काम केलं, मी साधा यशस्वी नव्हतो. मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाईपर्यंत मी साधा यशस्वी सुद्धा नव्हतो. सगळे मुख्यमंत्री माझ्या ओळखीचे होते. कुठल्या एखाद्या महामंडळावर अध्यक्ष सदस्य जर मला करा म्हटल्यानंतर त्याने फार आनंदाने मला केलं असतं. पण कुठल्याही त्या सरकारी पदापेक्षा कार्यकर्ता हे पद फार मोठं आहे. मंत्रिपद येतात, खासदारकी येते, आमदारकी येते, जाते तिथं जाते. पण कार्यकर्ता म्हणून आपली जी ओळख आहे ती ओळख त्या ठिकाणी आपली असली पाहिजे. त्यामुळे यादवराव हे अत्यंत ऍक्टिव्ह होते. ते निवडून आले त्यावेळेला ते काय कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या तिकडावर निवडून आले नाहीत. त्यामुळे ठीक आहे, तर तो काय आजचा विषय नाही. पण ते ज्या रिपब्लिकन पक्षामध्ये होते, यादवराव भोवरे, त्यांचं नाव तर भोवरे होतच होतं, पण सातत्यानं फिरत राहणारे असे ते होते. आपल्या या शहराच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे ते होते. आणि आज ते आपल्यामध्ये नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी त्यांचा एक मुलगा ॲडव्होकेट पण आहे. काय नाव? विजय भोरे. त्याचं नाव विजय भोरे आहे. दुसऱ्याचं नाव राहुल आहे. त्यांचा भाऊ एक आहे, दीपक भोरे आहे. सगळी त्यांची फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दुसरे मिलिंद शिराढोणकर इथं उपस्थित आहेत, सुनील कांबळे. ठीक आहे, ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज यादवराव भोवरे यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी, आणि यादवराव जरी गेलेले असले तरी आम्ही आपल्या पाठीशी होते सांगण्यासाठी. कुठली अडचण आली तर पक्ष आपल्या पाठीशी उभा राहणार आहे. यादवराव गेल्यानंतर त्यांच्या मुलाने ॲडव्होकेटनी जबाबदारी विजयनी घ्यायला काय हरकत नाही. एखादं तुझं काय पद आहे मला माहीत नाही आता. पण दाभाडे डॉक्टर, 2 डॉक्टर येत आहेत. डॉक्टर गायकवाड आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आणि पुढे एखादी चांगली जबाबदारी विजयला द्यायला हरकत नाही आहे. म्हणजे आपण त्यांचं कुटुंब आपल्या पाठीशी कायम राहणार आहे.
आणि यादवराव गेले असले तरी पुणेच्या नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. पण आपला गट हा देशाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये आहे. अंदमान निकोबार पासून लक्षद्वीप पासून दादरा नगर हवेली, दीव दमन, नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. गन्ना किसानी सिंबॉल आपल्याला मिळालेला आहे. आणि आता 5 राज्याच्या ज्या निवडणुका येत आहेत, वेस्ट बेंगॉल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पांडिचेरी, या ठिकाणी सुद्धा दिल्लीच्या इलेक्शन कमिशनने आपल्याला गन्ना किसानी सिंबॉल दिलेला आहे. आणि त्या सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत, दुसरे गट नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळे गट आहेत, पण महाराष्ट्रात त्या ठिकाणी आपला म्हणजे बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी आहे. आणि मला सगळ्या देशामध्ये हा पक्ष वाढवण्याची संधी मिळालेली आहे, कारण यादवराव सारखे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि आता 2 राज्यामध्ये जर आपल्या पक्षाला रेकग्नायझेशन मिळालं तर आपला पक्ष, आपला गट म्हणा, म्हणजे आपला गट आहे, तर आपला गट हा देशामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळणार आहे. आणि आज देशामध्ये 1 नंबरला बीजेपी आहे, नंबर 2ला काँग्रेस आहे, नंबर 3ला बसप आहे आणि नंबर 4ला आम आदमी पार्टी आहे. राष्ट्रीय मान्यता असणारी 4च पक्ष आहेत. आणि जर आपल्याला आता 2 राज्यामध्ये जर मान्यता मिळाली, छोट्या छोट्या राज्यात, महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये 12-13 आमदार निवडून आणले पाहिजे. आपल्याला एकही तिकीट मिळत नाही तर इथं काय पक्ष रेखन होत नाही आहे. आणि लोकसभेमध्ये आपले 2 खासदार आले पाहिजेत, पण आपल्याला जर तिकीटच मिळत नाही तर 2 खासदार येणार कुठले. आता मी राज्यसभेवर तर मी तर जाणार. आता नरेंद्र मोदींच्या सोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. एकट्याला सत्ता मिळावा असं माझं मत अजिबात नाही आहे. पण मी दिल्लीला गेल्यामुळं पक्ष सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. एवढंच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा रिपब्लिकन पक्षाला मानणारे अनेक लोक आहेत. म्हणजे फ्रेंड्स ऑफ आरपीआय म्हणून अनेक देशामध्ये सुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये अनेक देशामध्ये आरपीआय स्थापना नव्हे, पण फ्रेंड्स ऑफ आरपीआयला मानणारे जे लोक आहेत ते भारताच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी आहेत. आणि आपल्या सर्वांच्या कृपेनं मला जगाच्या 100 देशामध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि आपण सगळे आपल्या पाठीचे आहोत. आता आपल्याला पॅन्थरसारखं आमचे उपगुप्त म्हणते जे आमच्या पाठी त्या काळामध्ये उभे राहिले, पॅन्थरच्या काळामध्ये उभे राहिले. अनेक भिक्खूंसोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. परवा बोध गयाला असताना जवळजवळ 20 देशाचे पंथीजी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि महाबोधी महाविहार हे आमच्या ताब्यात द्या. आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही, म्हणजे आपापला धर्म सगळ्यांसाठी प्यारा आहे. बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे ते सर्वांसाठी आहे, सगळ्या धर्मियांसाठी आहे. फक्त त्या महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टमध्ये जे 8 लोक ट्रस्टी आहेत, त्याच्यामध्ये 4 बौद्ध आणि 4 हिंदू अशा पद्धतीनं बिहार असेंब्लीचा 1949चा कायदा आहे. त्यामध्ये अमेंडमेंट करा आणि सगळे मेंबर आमचे करा, एवढीच आमची मागणी आहे. म्हणजे आमच्या बौद्ध समाजाचे लोक जर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन यांच्या ट्रस्टमध्ये नाहीत तर आमच्या ट्रस्टमध्ये ते असू नये, ते कायद्याप्रमाणे पूर्वी आहे. पण आज देशभरातल्या बौद्धांची मागणी आहे आणि त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटलेलो आहे, नितीश कुमारना एकदा भेटलेलो आहे आणि आमचा प्रयत्न सुरू आहे. तर ठीक आहे. तर आज यादवरावांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आज पूर्णेमध्ये बऱ्याच दिवसांतर येण्याची संधी मिळाली. पूर्णेमध्ये पॅन्थरच्या काळामध्ये, रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये अनेक वेळेला मी आलो, अनेक वेळेला सभा इथे झालेल्या आहेत आपल्या. पण अलीकडे पक्ष आपला थोडासा देशभर वाढलेला आहे, त्यामुळे बाकीच्याने आता इथं सभा घेतल्या पाहिजे. बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांनी, मराठवाड्यातल्या लोकांनी सगळ्या जिल्ह्यामध्ये जायला पाहिजे. पदं मोठी घेतात आणि कुठे जात नाही आहे. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी संपर्क साधू शकत नाही. मी आता महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये रोज माझ्या कुठे ना कुठे सभा असतात. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये बाकीच्यांनी लक्ष द्यावं.
आणि यादवराव भोवरे यांचं स्मरण आम्हाला कायमचं राहील. त्यांचं एखादं स्मारक किंवा आपण नगरपालिकेची बोलू आपण, त्यांच्या नावाने एखादा रोड असेल किंवा त्यांच्या नावाने जर माझ्या फंडातून 20 एक लाख रुपये ते देईन, तर त्यांच्या नावाने एखादा हॉल जो आहे जिथे जर जागा आपली असेल तर त्यांच्या नावाने एखादा 20-25 लाख रुपये ते देईन. अजून इथले आमदार नाही सांगू आपण, DPDC मधून काय पैसे मिळतात का बघू, आणि त्यांच्या नावाने चांगलं सभागृह जे आहे ते बांधण्यासाठी माझ्या फंडातून 20-25 लाख रुपये देईन. असाही आपण प्रयत्न करूया आणि जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. पण यादवराव भोवरे माझ्या स्मरणात कायमचे राहतील, त्यांच्या आठवणी माझ्या मनामध्ये राहतील आणि म्हणूनच आज मी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी इथं आलेलो आहे. आपण सर्वांनी 2 मिनिटं उठून आपण त्यांना आदरांजली अर्पण करायची आहे. त्यानंतर आम्ही पुढे मंदिर होऊन त्यांच्या बुद्धविहारामध्ये जाणार आहोत. नंतर पुढे आम्हाला परभणीला जायचं आहे. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति ते संगुपशमो सुखो. अनिच्चावत संखा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति ते संगुपशमो सुखो. अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति ते उपशमो सुखो. साधु साधु यादवराव भोवरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे.